नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपली भटकंती आहे खेडमध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण दाऊद हा जो वर्ल्ड नंबर 1 डॉन ह्याच्या आपल्या मूळ गावी आपल्याला व्हिजिट करायचं आहे। सो आपण बघताय माझ्या मागे हा रोडनीच आपण त्याचं गाव आहे मूळ गाव। सो आपण तिथे व्हिजिट करणार आहोत आता आणि तुम्हाला सगळी माहिती देणार आहोत। जो दाऊद आहे वर्ल्ड फेमस डॉन, सो त्याचा जो मूळ गाव आहे त्या गावाला आपण आज व्हिजिट देतोय, तो व्हिडिओ पूर्णपणे बघा। सो मंडळी, आता आपण मुमक्यामध्ये पोहोचलो आहोत आणि मी विचारलं त्या इथे इकडच्या जे गावची लोक आहेत तर त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितले मला लोकेशन एक्झॅक्टली कुठे आहे। तर आपण तो तुम्हाला मी बंगला दाखवतो दाऊदचा प्रॉपर्टी। ही आपली लालपरी येते आणि हा इकडचा जो भाग बघताय हा दाऊदच्या बंगलाच्या साईडचा म्हणजे लगतचा भाग आहे हा बघा। आणि आतमध्ये आता थोडासा जंगल झाला आहे, रान झाला आहे तिकडे, थोडं आता रहदारी नाही आहे। रहदारी नसल्यामुळे आता आणि पावसाची वेळ असल्यामुळे म्हणजे सगळं पूर्ण भरलं आहे। तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे दाऊद वर्ल्ड फेमस डॉन, त्याचं मूळ गाव आणि त्याचा बंगला। ॲक्च्युली आता ते लिलावमध्ये गेलेलं आहे, काढलेलं आहे। हे बघा, हा जो बंगला दिसतोय 3 मजली तो दाऊद इब्राहिमचा बंगला आहे। आता खूप डाऊन झाला आहे, म्हणजे सगळं दुरावस्था झाली त्या बंगल्याची। आतमध्ये जाऊन बघूया आपण, आपल्याला व्ह्यू मिळतोय का ते। हा गेट आहे, हा बघा। त्या गेट एवढं किती हे आहे, पूर्ण जंगल आहे आणि आपण आता जंगलातून शूट काढतोय फक्त तुमच्यासाठी। हे बघा, खूप जंगल आहे हे बघा। हे आहे दाऊद इब्राहिमचं गाव आणि त्या गावामधील त्याचा राजवाडा, दाऊद इब्राहिमचा वर्ल्ड फेमस डॉन। हे बघा, आता मी त्याचा दाखवतो घर तुम्हाला। हे बघा, तर हे पूर्ण जुनी इमारत झालेली आहे। हे बघा, पूर्ण जुनी इमारत झाली आहे। हे बघा, ही आहे दाऊद इब्राहिमची प्रॉपर्टी। म्हणजे तो पहिला इथूनच, म्हणजे त्याचा जो मूळ गाव आहे तो मुमका आणि त्याचे सगळे जे फॅमिली मेंबर होते ते इथे राहायचे। आणि तो सुद्धा खूप वेळा इथे येऊन गेलेला आहे। इकडच्या जे नागरिक आहेत ह्या गावचे, त्यांनी आता सांगितलं की इथे तो पहिला यायचा लहानपणी। आणि बघताय तुम्ही दाऊद इब्राहिम, खूप जंगल आहे इथे आता आणि रान बघू शकता हे पूर्ण। हा दाऊद इब्राहिम वर्ल्ड फेमस डॉन, त्याचं मूळगाव कोकण, मुमका, खेड तालुक्यामध्ये येतं। सो मी म्हटलं की इकडे आलोय गावी तर तुम्हाला त्याचा बंगला दाखवावा। तो काय मोठं हे नाही आहे, पण वर्ल्ड फेमस डॉन इथे पहिला इथूनच निघून गेला। हे बघताय, बघूया आपण कुठपर्यंत जाता येईल। थोडं रिस्कच आहे इथे। खतरनाक दुरावस्था झाली पूर्ण बंगल्याची। हे बघा, खूप भयानक अवस्था झाली आता त्याची। बाप रे बाप, खतरनाक। आणि इथे एवढं गवत आहे, एवढी जंगल झालं इथे। हे बघा, फुल जंगल आहे। हा त्याचा मागचा भाग,
हे बघा, हा त्याचा जो आहे तो मागचा भाग आहे. बघा मागचा भाग आहे. खूप दुरवस्था झाली आता त्या बंगल्याची. हे बघा, जे तुम्ही बघताय वर्ल्ड फेमस डॉनचं गाव. हे बघा, खतरनाक आहे, एकदम खतरनाक. बापरे, किती जंगल आहे. पूर्ण जंगलच आहे इकडे, दोन्ही साईडला जंगल आहे. तुम्ही बघताय, मी कॅमेऱ्यातून दाखवतोय तुम्हाला. हे बघा, दोन्ही साईडला जंगल आहे. हे बघा, दोन्ही म्हणजे चारी साईडला बोललं तरी काय हरकत नाही. बघा, मी पूर्ण फिरवलं आहे तुम्हाला अँगलने आणि दाखवतो. हे बघा, खूप डेंजर परिस्थिती झाली या बंगल्याची. हे बघा, पण इंटरनल बघूया कॅमेरा जस्टिस करतोय का. हे बघा, हे घरची जी रचना आहे जुन्या पद्धतीची रचना आहे होती. अवस्था खूप खराब आहे आता सध्याची आणि खूप सगळीकडे पडलेलं आहे. तुम्ही बघताय दुरावस्था बघा. खूप दुरावस्था, डेंजर झालेली आहे. तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल थोडा थोडा आतून. कोणता आवाज ते माहिती नाही आहे, पण आता आम्हाला जस्ट आवाज आला आहे. मे बी त्या फर्निचर जे तुटत असणार, भाग कोसळत असणार आहे, त्याचा आवाज येतो आहे. हे बघा, खूप डेंजर अवस्था आहे. सो मंडळी, आता आपण इथून निघतोय. बघूया कोणी माहिती दिली तर. हे बघा, जरा झूम करून दाखवतो. हे वर्ल्ड फेमस डॉनचे घर, बंगलो आहे, राजवाडा. आपण तर राजवाडाच बोलू शकतो त्याला आता. सो मंडळी, आता आपल्याला एक दादा मिळालेत आणि सांगणार आहेत माहिती. सो चला आपण, त्याने खूप आता आपण डायरेक्ट एंट्रीज केली आहे. सो तुम्ही बघताय, आता आपण एंट्री करत आहोत. खूप जंगल आहे. सो थँक्यू सो मच त्यांना. हे बघा, आता आपण आतून एंट्री घेतली आणि बघताय आता आतून तुम्ही. हे बघा, हे बघा, खूप अंधार आहे आता आणि पाण्याने पूर्ण हे झालं आहे, अवस्था खराब झाली आहे. हे बघा, फुल अवस्था खराब झाली आहे. कुठे गेले ते दादा? अच्छा, सीडनवरती आहे का? चल इकडून. सो खूप डेंजर अवस्था आहे, तरी आपण तुमच्यासाठी काढतो आहे. हे बघा, आता आपण दुसऱ्या माळावर जातो आहे. हे बघा, आणि ह्या दादांचे आभार मानू तितकेच कमी आहेत.
कारण आपण बाहेरूनच चाललो होतो आता आणि त्याने आपल्याला आतमध्ये घेऊन आलेत. तर आतला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. बाहेरचा व्ह्यू ऑलरेडी दाखवलेला आहे, हे बघा. आणि आपण त्यांच्याबद्दल माहितीसुद्धा घेणार आहोत. हे बघा, दुरास्त झाले आता. हे बघा, या साईडला तुम्ही बघताय, हे बघा, खूप दुरास्त आधी ते खाली पडलंय सगळं. हे बघा, हे बघा, हा तुम्ही घर बघताय, बंगलो राजवाडा बघताय, वर्ल्ड फेमस डॉन दाऊद इब्राहिम. हे बघा, आता दुरुस्त झाले सगळे घराची. बापरे बापरे, दयनीय अवस्था झाली, पूर्ण दयनीय अवस्था. हे बघा, वटवाघूळ सुद्धा झालेत. हे बघा, बाप रे बाप, खूप दयनीय अवस्था झाली. हे बघा, फुल टू बॅक साईडला बघताय, पाण्याची अवस्था खूप खराब आहे. म्हणजे आता लिकेज होत आहे. पूर्ण दयनीय अवस्था आहे. मी घाबरलो होतो आतमध्ये येण्यासाठी. सो तुम्ही घेऊन आलात तर त्याच्याबद्दल धन्यवाद. ओके ओके. इथं एकदम खेलीमध्ये आतमध्ये पार्टी वाट्या व्हायच्या, त्याची फॅमिली असायची, गावचे पोरं येऊन मजा मस्ती करायची. दहशत त्याची सगळीकडे पसरली आहे, वर्ल्ड मध्ये पसरली, जगामध्ये पसरलेली दहशत आहे. सगळी म्हणजे त्याच्यासोबतची जे पोरं अगोदरची होती त्या टायमाची, त्यामध्ये येऊन फक्त खेलीच्या वातामध्ये खेळणं, पार्ट्या करणं, नदीवर जाऊन आंघोळ करणे. म्हणजे तुमच्या वयाचा होता, कोणत्या वयाचा होता? ज्या टायमामध्ये ते कमीत कमी 20-22 वर्षाचे त्या टायमाला होते. तेव्हा 1984 ची गोष्ट, बरोबर. आणि त्यानंतर खेलीचं वातावरण होता, म्हणजे एन्जॉयमेंट करायचे. आणि तेव्हा तुम्हाला समजलं होतं की हा पुढे जाऊन वर्ल्ड डॉन होईल? असं काय वाटत नाही. ओके ओके. पण एक डॉन म्हणजे आता बघा, पूर्ण आपल्या इंडियामध्ये, पूर्ण वर्ल्ड मध्ये त्याची दहशत आहे. पण एक तेव्हा हा बरोबर, तेव्हा गुन्हा नव्हता, पण चांगल्या पोझिशनला होते. फक्त आपण माहिती घेतोय की इकडचा होता, तो राहणारा होता. आणि हे दादा जे आहेत त्यांनी समोरून बघितलेलं आहे त्यांना. म्हणजे असं नाही की मी बोलतोय की असं वरून सांगतोय, जे रिअलिटी खरोखरची गोष्ट आहे, जे रिअल घडलेली गोष्ट आहे. भावाला ते छोटे भाव पण जेवण असायचे, आमच्या वयाचे होते. मुस्तकीम आणि त्याचा एक दुसरा भाव होता हिमायू, हे आमच्या सोबत असं खेळायचे. बापरे बापरे, म्हणजे तुमच्या सोबतच ते खेळायचे आणि एन्जॉयमेंट करायचे. सो धन्यवाद. आता त्यांचे सवंगडे आपल्याला भेटलेले आहेत. सो त्यांच्याबद्दलच आपण त्यांची मुलाखत घेतली आणि ते माहिती देतात, त्यांच्याबद्दल धन्यवाद. आणि सर, हे खेडपासून, आता मी त्यांना माहिती सांगितलंय, खेडपासून 13 किलोमीटर आहे. एक भरणी शॉर्टकट आपण बघितलं तर 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अच्छा, शॉर्टकट घेतलं तर. आणि आपण रोडने आला तर मी तिथे 13 किलोमीटर आहे टोटल, बरोबर. खरं सांगितलंय. न्यूज चॅनल पण माझी ह्याच्या अगोदर इंटरव्ह्यू माझे गेलेले आहेत. ABP वाजाला पण गेलेली आहे, लोकमतला पण माझी इंटरव्ह्यू गेलेली आहे. मी कधी घाबरलो ना, खरं ते सांगितलं, खरंच. बरोबर. वर्ल्ड फेमस डॉन, त्यांची जी प्रॉपर्टी आपण आता उभी आहोत, ती प्रॉपर्टी ऑलरेडी लिलावामध्ये गेलेली आहे. सो ही कधी यांनी 3 वर्ष झाली का? ही कोणी घेतली? भूपेंद्र सिंग त्यांनी घेतली. अच्छा, दिल्लीचा वकील भूपेंद्र सिंग त्यांनी ही प्रॉपर्टी घेतलेली आहे. म्हणजे आता त्या ह्या प्रॉपर्टीवर हे पूर्णच्या पूर्ण जो एरिया बघताय, हे दिल्लीचे जे ऍडव्होकेट आहेत मोठे, भूपेंद्र सिंग, त्यांनी ही लिलावामध्ये घेतलेली आहे. आता ते गव्हर्नमेंटचं काय कायद्यामध्ये त्यांनी घेतलेली असेल, त्यांनी त्यांचं त्याला माहिती आहे. बरोबर बरोबर बरोबर. पण त्यांचं पण काय, ते पण इथं येतात खेळी मिळत असतात, येतात ते बोराशी मिळतात
आम्ही पण तुम्हाला आम्ही काढून घेऊन जा, कॉलेज तयार केली, स्कूल तयार करणार असे ते बोलतात. अरे वा 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 पण वा. अजून काय त्याचं काय सुरुवात झाली नाही, पण त्यांची एक अपेक्षा आहे, म्हणजे संकल्पना आहे की फ्युचरमध्ये एक चांगली स्कूल आणि त्या स्कूलमध्ये चांगल्या जडणघडण विद्यार्थ्यांची करणार, असं त्या भाव. एक वेल अँड गुड आमच्या म्हणजे आमच्या मुख्य गावामध्ये एक हॉस्पिटल चांगलं झालं, बरोबर. आणि त्यांच्या थ्रू झाले ते भूपेंद्र सिंगच्या, बरोबर. तर त्याचा मी जास्त आभार मानू. आणि खूप चांगले दादा महत्वाचे माहिती देत आहेत. भूपेंद्र सिंग आहेत, त्यांची पण चांगले विचार आहेत. ते असं म्हणतात की आपण एकतर हॉस्पिटल उभारू किंवा मुलांसाठी जे शिक्षण आहे फ्युचरसाठी ते इथे शाळा बांधू. पण आपला जो कोकण आहे तो पर्यटन स्थळासाठी खूप फेमस आहे. सो कधी इथे पर्यटन बघायला येतात का आपली ही प्रॉपर्टी? आता कंटिन्यू चालू आहे इथे, लोक येतच असतात इथं बघायला. दाऊद इब्राहिमची प्रॉपर्टी कुठं आहे, ते सारे बंगला कुठं आहे, ते बघायला येतात. आणि मी आता तुम्हाला पूर्ण बंगल्याची माहिती आणि दादानी खूप चांगली सविस्तर माहिती दिलेली आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला एंड करत आहोत. मंडळी, आता तुम्ही बघितलात वर्ल्ड फेमस डॉन दाऊद इब्राहिमचं घर हे मुमक्या छोट्याशा गावामध्ये वसलेलं आहे आणि मोठासा बंगला आहे हा. पण आता त्याची दुरावस्था खूप झालेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या आणि आईवडिलांना सपोर्ट करा. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये.